माहिती आहे का? हो माहिती आहे. तर अटल भुजल योजनेबद्दल आपल्याला कुठून माहिती झाली आणि कशी माहिती झाली? अटल भुजल योजनेबद्दल आम्हाला सोशल मीडिया आणखी आणि ग्रामपंचायतमध्ये मीटिंगा वगैरे प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला अटल भुजल योजनेची माहिती आहे. ठीक आहे. आणि अटल भुजल योजना ही ते चांगल्या प्रकारे काम करते? हो करते. ठीक आहे. आता अटल भुजल योजना ही कशावर काम करते बरं? पाणी बचत. पाणी बचत आणि पाणी पातळी पाणी वाढवण्यासाठी. पातळी वाढवणे. ओके ठीक आहे. आता तुम्ही कशा कशा प्रकारे पाणी बचत करतात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा मला. आम्ही पाणी बचत म्हणजे शेतामध्ये पहिला पाटाद्वारे पाणी देत होतो. आता अटल भुजल आल्यापासून आम्ही ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलरद्वारे शेतामध्ये पाणी देतो. आणखी आता घरगुती घरगुती काही वापरामध्ये आम्ही जे आंघोळीचं हे पाणी जे पाणी वायपट जाते ते पाणी आम्ही परत बागेला सोडतो. आणि किचनमध्ये जे भाज्या वगैरे धुतलेलं स्वच्छ केलेलं पाणी असतं ते आम्ही बाहेर फळ झाडे ही लावलेले असते त्यांना बघतो. आणि त्यानंतर पावसाचं जे पाणी वरून पत्र्यावरून जे पाणी येतं ते एका बॅलरमध्ये साठवून आम्ही ते धुणं भांड्यासाठी वापरतो. पाण्याचा पुनर्वापर अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि आता महिलांचा याच्यामध्ये सहभाग भरपूर कमी प्रमाणात दिसतोय. तर महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी काय केलं आम्ही पाहिजे? बचत गटाच्या माध्यमातून महिलांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देऊन त्यामध्ये महिलांचा सहभाग वाढवतो. अच्छा. आणखी वाढवायला पाहिजे म्हणजे तर सरकारनं काय केलं पाहिजे? गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे? गव्हर्नमेंटनं म्हणजे अशा महिला ह्याच्यामध्ये येत नाहीत ना, मग त्यासाठी थोडंसं त्यांना काय तर मानधन वगैरे देऊन. अच्छा अच्छा. ठीक आहे चालेल.